गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके काढले आहे. त्यामुळे खासगी व सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी रुग्णांची गर्दी वाढत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ठाण्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, लेप्टो आदींसह स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्येत वाढ असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात ठाण्यात स्वाईन फ्लूचे 133 रुग्ण आढळले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यात संपत येत असताना या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्लूचे 27 रुग्ण आढळले आहेत, तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या 83 इतकी नोंदवण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत ठाणे पालिका आणि खासगी रुग्णालयात मिळून डेंग्यूचे 96 रुग्ण आढळून आले होते, परंतु याच कालावधीत 122 रुग्ण सापडले आहेत. जून आणि जुलै महिन्यात स्वाईन फ्लू आणि डायरियाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रामार्फत खबरदारी घेतली असली तरी देखील आता प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्दी, ताप, खोकला आदींच्या रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका हद्दीत यंदा स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या जुलै महिन्यात अधिक दिसून आली. जानेवारी ते जुलै या कालावधीत 178 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र एकट्या जुलै महिन्यात ही संख्या 133 वर गेली होती, तर ऑगस्ट महिन्यात 27 रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे महापालिका हद्दीत जानेवारी ते जुलै या कालावधीत मलेरियाचे 375 रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्ट महिन्यात 83 रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत मलेरियाच्या 213 रुग्णांची पालिका आणि खासगी रुग्णालयात नोंद झाली होती. यंदा त्यातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यातही डायरिया या आजाराचे जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 1211 रुग्ण आढळले आहेत. जुलै या आजाराने 336 रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये मात्र ही संख्या 106 वर आली आहे. ऑगस्टमध्ये टायफॉइडचे 2 रुग्ण, लेप्टोचे 6 रुग्ण सापडले आहेत.